करत नाही आता, पण या गावाचं काही उत्तरदायित्व होण्याचा हेतू लक्षात घेऊन त्यांनी अतिशय सुंदर काम त्यांनी या ठिकाणी सुरू केलं. 10वी-12वी झाल्यानंतर पुढं करायचं काय, आपल्याकडं आता काहीशी पिढी पुढे शिकलेली आहे, आमच्यापर्यंतची पिढी, आणि आमच्या पिढीतली जी मुलं आहेत आता समोर जी बसलेली आमच्या पिढीतली मुलं या ठिकाणी आता शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आहे, थोडी शिकलेली पण आहे. त्यावेळेचं शिक्षणाचं स्तर कमी, आताची गरज आहे मुलांना, विद्यार्थ्यांना तो शिक्षणाचा स्तर जास्त पाहिजे, मार्गदर्शनाची गरज आहे. शहरातल्या मुलांना सातत्याने मार्गदर्शन होत असतं, कुठेही मोठमोठ्या लेक्चरांचं मार्गदर्शन घेत असतात, आपलं करिअर निवडत असतात. असंख्य करिअर आहे जगात, मग त्या मार्गाने जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन नसतं, आणि ते मार्गदर्शन आपल्याला मिळावं म्हणून अतिशय सुंदर संकल्पना सरांनी आणली. तर नेहमीच नवीन नवीन संकल्पना या ठिकाणी आणतात, तर ते या विद्यार्थ्यांना कसं उपयोगी पडेल याचा विचार त्यांच्या मनी असतो. मी एक 10-12 वर्षापासून सातत्याने त्यांच्या संपर्कात ह्या कामी माझ्याकडे शाळेकडून त्यांना कधी कधी बोलून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. काही खेळ प्रकारात काही असेल तर त्यांना पण मी बोलून घेतो. या ठिकाणी त्यांनाही कोणती मदत लागेल तुम्ही सातत्याने त्यांच्याबरोबर काम करत असतो. उद्देश निश्चित चांगला आहे, त्याचा उद्देश जो आहे तो तुमच्याकडे आहे, निश्चित चांगला उद्देश आहे, त्याचा सगळ्यांनी फायदा घ्या. त्यांच्याबरोबर त्यांची संपूर्ण टीम काम करते. सुट्टीचा काल कळले हे एवढे शिक्षक लोक आहेत या ठिकाणी तुमच्याकरता आले, तुम्ही शिकून याकडून केलेले त्याच्याकडून, त्याचं काही तुम्ही दिलं गेलं राहिलेलं नाही, पण ज्या मुलांचं तुमच्याकडून शिकून गेले त्यांचं पुढं चांगलं व्हावं हा एक उद्देश आहे. म्हणून त्यांनी जी क्रीडा पद्धती या ठिकाणी स्थापन केली त्याला आपण सर्वांनी शुभेच्छा देऊ आणि तिचं चांगलं